नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता अर्जुनच्या विचारात सायली रस्त्यावरून चाललेली असते. सायलीचा खूप मोठा अपघात होता होता राहतो. स्वतः प्रतिमा त्या तिचा जीव वाचवणार आहे, तर दुसरीकडे कल्पनाच्या हातात सायलीने आत्तापर्यंत तिच्या डायरीमध्ये जे काही घरच्यांबद्दल, अर्जुनबद्दल आणि तिच्या मनात असणाऱ्या अर्जुनच्या प्रेमाबद्दल प्रत्येक क्षण जे डायरीमध्ये लिहून ठेवलेले असतात, ती डायरी आता कल्पनाच्या हाती लागणार आहे. आणि ती डायरी वाचतानाच कल्पना पूर्णपणे कोलमडून खाली पडणार आहे. कारण तिच्यासमोर आता शेवटी अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचं सत्य हे येणार आहे. अर्जुन सायली असं नक्की का वागले, त्यांचा कसा नाईलाज होता, त्यानंतर ते कशाप्रकारे एकमेकांच्या प्रेमात पडले, त्या दोघांचं नातं किती अतूट आहे आणि हे सगळं सायलीने डायरीमध्ये लिहिलं असल्यामुळे आता कल्पनासमोर सायली आणि अर्जुनचं प्रेम किती एकमेकांवर आहे, त्याचबरोबर त्या दोघांचं नातं किती अतूट आहे, आता कल्पना समोर येतं. त्यामुळे कल्पनाचे डोळे आता खाडकन उघडणार आहे आणि पश्चातापाने आता कल्पनाही सायलीला मानाने सुनेचा मान देत स्वतः पुन्हा प्रायश्चित्त करत कशा प्रकारे घेऊन येणार. लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा एकदा आपल्या सायलीचा सुभेदारांच्या घरात कशा प्रकारे गृहप्रवेश होणार आणि खोटारड्या प्रियाची कशी पुन्हा एकदा हकालपट्टी होणार, तिचे स्वप्न एका क्षणात कसे भंग होणार, ते आजच्या या ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की कल्पनाने रागाच्या भरात सायलीला धक्के मारून घराच्या बाहेर काढलेलं असतं. अर्जुनसुद्धा तिच्यासोबत जाणार असतो, परंतु स्वाभिमानी सायलीने आपल्या सुभेदार कुटुंबाचा आणि सर्वांचा विचार करत अर्जुनला शपथच दिलेली असते की तुम्ही माझ्यासोबत अजिबात येऊ नका, तुम्ही इथे सर्वांची काळजी घ्या. कारण जर अर्जुन घराबाहेर पडला तर कल्पना, पूर्णाई अजिबात सहन करू शकणार नाही आणि हे सायलीला चांगल्या प्रकारे माहीत असतं. आणि म्हणूनच ती स्वतःचा विचार न करता नेहमीप्रमाणे इतरांचा, आपल्या कुटुंबाचा विचार करत अर्जुनला तशी शपथच घालते. तर मधुभाऊ हे आपल्या सायलीला ओढतच पुन्हा आश्रमात कायमचं घरी घेऊन जाण्यासाठी निघतात. परंतु सायलीला मात्र आता अर्जुनपासून दूर होताना खूपच त्रास होत असतो. तिला सर्व काही आठवत असतं, तिला कशाचंही भान उरलेलं नसतं. आणि सायली ही दुसऱ्या दिवशी सकाळी देवी आईला जाब विचारण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी निघते आणि तिला पुन्हा पुन्हा अर्जुनची व तिच्या कुटुंबाची खूप आठवण येत असते. सर्व काही तिच्या डोळ्यासमोर येऊन आता भूतकाळच उभा राहतो आणि त्याच वेळेला आता सायलीच्या पाठीमागून एक जोराने टेम्पो येत असतो, परंतु सायलीचं लक्ष मात्र नसतं. तो टेम्पोवाला सायलीला थांबवण्यासाठी खूप हॉर्न वाजवत असतो, परंतु सायलीच्या कानावर आता हॉर्नचा आवाजसुद्धा पडत नाही. कारण तिला फक्त आणि फक्त अर्जुनच हवा असतो आणि अर्जुनच्याच ती विरहात अगदी पूर्णपणे वेडी झालेली असते. सायली त्या टेम्पोखाली येणार त्याचवेळी मात्र प्रतिमा आत्या तेथे येते आणि सायलीला लगेच दूर ढकलते आणि प्रतिमा आत्या आता स्वतः आपल्या सायलीचा जीव वाचवते. प्रतिमाने आपल्या लाडक्या लेकीला म्हणजे सायलीला खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं. तेव्हा तो टेम्पोवाला पुढे जाऊन थांबतो आणि सायलीवर खूपच चिडतो. तुम्हाला मरण्यासाठी माझीच गाडी सापडली का हो? हे बाई, तुम्ही काय करताय? जरा भानावर या. मरायचं आहे ना, दुसरीकडे जाऊन मरा, आम्हाला मध्ये का अडकवताय? असं म्हणून तो टेम्पोवाला सायलीवर खूपच भडकतो. तेव्हा सायली आता स्वतःला कसंबसं सावरते आणि डोळे पुसतच म्हणते की सॉरी हा दादा, माझं लक्षच नव्हतं, मुद्दाम नाही, चुकून झालं. तेव्हा तो टेम्पोवाला लगेच निघून जातो. तेव्हा आता प्रतिमा सायलीला म्हणते, अगं सायली, तुझं लक्ष नक्की कुठे होतं? आता खूप मोठा अनर्थ टळला.
जर मी इथे वेळेवर आले नसते तर काय होऊन बसलं असतं ग सायली? तुला तुझं तरी कळते का? जरा भानावर ये. अशी एकटी तू कुठे निघालीस? असं म्हणून प्रतिमा आपल्या सायलीला सावरण्याचा प्रयत्न करते. त्यावर सायली प्रतिमा आत्याला मिठी मारत खूपच मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडत आता रस्त्यावरच रडू लागते की प्रतिमा आत्या, तुम्ही मला का अडवलत? मला नाही जगायचंय. मी त्या कुटुंबाशिवाय, कल्पना, पूर्णा आजी, बाबांशिवाय नाही जगू शकत. माझ्या अर्जुनशिवाय नाही जगू शकत. काहीही झालं तरी ते माझं आता कुटुंब आहे आणि माझं विश्व म्हणजे तेच आहेत. त्याचबरोबर माझे बाबा, मधुभाऊ, ज्यांनी मला लहानचं मोठं केलं, माझ्यावर एवढे संस्कार केले, ते सुद्धा माझ्यावर रुसून बसले आहेत. त्यांचासुद्धा माझ्यावर आता विश्वास राहिलेला नाही. मी सर्वांना खरंच खूप त्रास दिला. मधुभाऊंना माझ्यामुळे सर्वांच्या समोर नाक घासावं लागलं आणि मी, आई बाबा, पूर्णाई, तुम्हा सर्वांचीच खूप मोठी अपराधी आहे. मला नाही जगायचं प्रतिमा आत्या. तुम्ही मला मरू द्यायचं ना, का अडवलत? असं म्हणून सायली खूपच मोठ्या मोठ्याने अजून रडू लागते. तर प्रतिमा आत्या आपल्या सायलीला साईडला घेऊन स्वतःच्या मिठीत घेते आणि तिला शांत करण्याचा खूपच प्रयत्न करत असते की बाळा, तू शांत हो. असा स्वतःला त्रास करून घेऊ नको. जे काही घडलं ना त्याचा विचार करू नको. सगळं काही ठीक होईल सायली बाळा. असं म्हणून प्रतिमा आत्या सायलीला घट्ट अशी मिठी मारते. आता प्रतिमाच्या मायेची ऊब सायलीला मिळते. त्यामुळे सायलीला जरा बरं वाटतं आणि ती एकदम शांत होते. त्यानंतर प्रतिमा म्हणते, अगं सायली बाळा, मला कळतंय ग तुझ्या मनात आता नक्की काय चालू आहे. तुला या गोष्टीचा किती त्रास होतोय ते तुझ्या डोळ्यातच मला दिसतंय ग. परंतु आत्ता वेळ तुझी नाही आहे. एक ना एक दिवस तुझी आणि अर्जुनची वेळ नक्कीच येईल. त्या दिवशी सर्वांनाच तुमच्या प्रेमावर विश्वास बसेल. परंतु बाळा, जरा धीर धर. असा जर तू धीर सोडलास ना, मग तुझं आणि अर्जुनचं जे एकमेकांवर प्रेम आहे, तुमचं जे नातं आहे, ते तरी सिद्ध करून कसं दाखवणार? कुणाला नसला ना तरीही मला माझ्या सायली बाळावर पूर्णपणे विश्वास आहे की सायली, तू कधीही कुणाला फसवू शकत नाहीस आणि माझा अर्जुनसुद्धा तसा नाही. परंतु असा स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्याने काहीही होणार नाही. कल्पना, पूर्णा आजी असं का वागले? आम्हाला मान्य आहे की ते पूर्णपणे चुकीचं होतं. मधुभाऊंना वाईट वाटणं पण साहजिकच आहे ना गं. अगं, जेव्हा आपली माणसं आपल्यावर चिडतात ना, याचा अर्थ तुला माहीत आहे का सायली? पुढे आता प्रतिमा तिला समजावू लागते की जे लोक आपल्यावर जास्त मनापासून प्रेम करतात ना, अगं तीच आपल्यावर चिडतात, ओरडतात. मग त्यांच्या रागाचा एवढा विचार करायचा नसतो. अगं, ते प्रेमानेच आपल्याला ओरडत असतात. परंतु आता तू असं रडत न बसता स्वतःला सावर आणि स्वतःला कसं सिद्ध करता येईल ना ते बघ अगोदर. कल्पना, पूर्णाजीच्या मनात पुन्हा एकदा तुला स्वतःची जागा निर्माण करायला हवी. तुझ्या हक्कासाठी सायली आता तुला लढा द्यायला हवा. असं गप्प बसून मुळूमुळू रडून एक काही साध्य होणार नाहीये. आणि काळजी करू नकोस, कारण मी तर तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहे. कितीही तुझ्यावर नाराज का असेना कल्पना, परंतु तिलाही तुझा राग आलेला नाहीये किंवा मी सुद्धा तुझ्यावर नाराज नाहीये. मी तुझ्यासोबतच आहे, असं प्रतिमा आत्या सांगतात. सायलीचा आनंद तेव्हा गगनात मावेनासा होत असतो. सायली विचारते, खरंच प्रतिमा आत्या, तुमच्या कुशीत मला खूप शांत वाटलं. मला धीर आला. मला तुमची खरंच गरज आहे खूप. माझ्यावर रागवलात नाहीत ना. माझी चूक तुम्ही एखाद्या आईप्रमाणे स्वतःच्या पोटात घातलीत ना. मला धीर देण्यासाठी माझ्या मागे आलात ना. खरंच तुमचे खूप उपकार झाले. आत्ता तुम्ही जसं मला मिठीत घेतलं तसं कल्पना आईसुद्धा मला एके दिवशी मिठीत घेतील का? मला अशी मायेची ऊब देतील का? सायली रडतच आता प्रतिमाला विचारू लागते. प्रतिमा लगेच सायलीचे डोळे पुसत म्हणते की हो बाळा, एक दिवस तो नक्कीच येणार आहे. तो दिवस अजिबात लांब नाहीये आणि त्याच दिवशी तुला तुझा मान, हक्क सर्व काही मिळणार. तुझ्या आयुष्यातील आनंद पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात येणार. कारण माझ्या सायलीने कधीही कुणाचं वाईट केलेलं नाहीये. तिने सतत इतरांच्या कुटुंबाच्या भल्याचा विचार केला आणि त्यासाठी तिने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही.
मी पूर्णपणे रविराजकडून तुझ्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत. आत्तापर्यंत तू काय काय केलं, कुटुंबासाठी खूप काही केलं आणि रविराजच्या मनात कशाप्रकारे देवाविषयी अगदी आस्था निर्माण केली आणि प्रतिमा त्या कधी ना कधी तुम्हाला मिळणार हा विश्वाससुद्धा त्यांच्या मनातच तू जागा केला आहेस बाळा. म्हणूनच आमच्या दोघांबद्दल खूप काही गोष्टी अशा पॉझिटिव्ह घडल्या आहेत. तू खूप हिंमतवान आहेस, त्यामुळे प्लीज तू अशी ढासळून जाऊ नकोस, स्वतःला सावर. दुसरीकडे अर्जुनची देखील सेम तशीच अवस्था झालेली असते. हे सगळं प्रतिमा आता सायलीला सांगत असते. अगं, तू गेल्यापासून त्या घरात जणू सुतक पडल्यासारखं वाटतंय. घरातील अगदी आत्मा नाहीसा झाल्यासारखा वाटतोय. सगळीकडे अंधार अंधार पसरलाय. आणि तुला काय वाटतं ग सायली बाळा, तुला असं घराबाहेर काढून कल्पना आणि पूर्णाई खुश आहेत का ग? घराबाहेर काढून तुला त्यांनाही खूप त्रास होतोय ग. तुला जेवढ्या यातना होत आहेत ना, तेवढ्याच यातना त्यांनाही होत आहेत. परंतु जे काही घडलं ना बाळा, ते विश्वासघात झाल्यासारखंच वाटतंय. कल्पनाला काही दिवसानंतर समजेल, कारण तिला असं वाटलं सायलीने खूप मोठी चूक केली. रागाच्या भरात तिने हा खूप मोठा निर्णय घेतला. पण बाळा, थोडे दिवस जाऊ दे, हळूहळू कल्पनाचा रागही शांत होईल. आणि बघ, ती स्वतः माझी खात्री आहे हक्काने आणि मानाने पुन्हा तुला सुनेचा अधिकार देत सुभेदारांच्या घरी नक्कीच घेऊन जाईल. परंतु बाळा, तूपर्यंत अशी तू खचून जाऊ नकोस ग. तुझ्यासाठी माझा जीवसुद्धा तिळतिळ तुटतो. मला माहीत नाही आपल्या दोघींचं नातं नक्की काय आहे, परंतु पोटच्या मुलीप्रमाणे सुद्धा तुझ्या डोळ्यातील हे पाणी बघून मला खूप त्रास होतो. तेव्हा आता प्रतिमाच्या या बोलण्याने सायलीला खूपच धीर मिळालेला असतो. तेव्हा सायली विचारते, प्रतिमा आत्या, तुम्ही इथे कशा? तुम्ही अचानक माझ्या पाठीमागे कसे आलात? मला तुम्ही वाचवलंत. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, कदाचित देवानेच तुला वाचवण्यासाठी मला इथे पाठवलं असेल. तुझ्या उपकारांची परतफेड म्हणून. अगं, तू नाही का माझा पुनर्जन्म घडवून आणलास? तू जर मला पुन्हा इथे माझ्या कुटुंबाकडे घेऊन आली नसतीस, तर आत्तापर्यंत मी सुद्धा असेच दारोदार भटकत राहिले असते आणि भिकाऱ्यासारखं जीवन मला तोंड लपवत जगावं लागलं असतं. परंतु तुझ्यामुळेच मला पुनर्जन्म मिळाला आणि माझं कुटुंब पुन्हा मला मिळालं, मला जीवदान मिळालं. म्हणूनच तुला जीवदान देण्यासाठी आज देवी आईनेच मला इकडे पाठवलं. काही नाही, मी सुद्धा देवी आईच्या दर्शनासाठी जात होते. तुझा आणि अर्जुनचा संसार पुन्हा एकदा बहरू दे अशी मी देवी आईकडे प्रार्थना करणार होते. तेवढ्यातच तू मला इथे रस्त्यावर त्या टेम्पोला आडवी जाताना दिसलीस आणि खूप मोठा अनर्थ घडता घडता टळला बघ. त्यानंतर आता मायलेकीची जोडी मंदिरात जाते. तेव्हा प्रतिमा आत्या आपल्या लाडक्या लेकीसाठी पुन्हा एकदा देवी आईकडे प्रार्थना करतात की लवकरात लवकर सर्व गैरसमज दूर होऊ देत, सायली आणि अर्जुनने पुन्हा एकत्र येऊ दे, सर्वांनी त्यांच्या या नात्याचा, लग्नाचा प्रेमाने स्वीकार करावा. अर्जुन, सायलीची जी काही चूक झाली ती माफ करावी. पुढे आता त्या प्रार्थना करतात की माझ्या अर्जुनचं आणि माझ्या सायलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचव, काहीतरी चमत्कार कर आणि लवकरात लवकर त्यांना एकत्र येऊ देत. त्यांचा हा आनंद असा हिरावून घेऊ नकोस. तेव्हा सायलीसुद्धा आपला संसार अगदी सुखाचा होऊ दे. सर्वांना आम्ही असं का केलं हा अर्थ समजू दे आणि मानाने पुन्हा सून म्हणून मला त्या घरात जायचं आहे, अशी ती प्रार्थना करते. तेव्हा त्या दोघींचंही आता गाऱ्हाणं देवी आईने ऐकलेलं असतं आणि जे काही देवी आईच्या हातात फूल असतं ते फूल आता खाली पडतं आणि देवीने त्या दोघींच्याही बाजूने कौल दिलेला असतो. त्यामुळे आता प्रतिमा आणि सायली खूपच खुश होतात. त्या दोघींचा आनंद गगनात मावेनासा होतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, सायली अगं, बघितलं ना, देवी आईने सुद्धा कौल दिला. ते देवी आईच्या हातात असणारं फूल खाली पडलं बघ. आता तो क्षण लांब नाहीये, तो क्षण खूप जवळ आलाय, जेव्हा लवकरात लवकर तुम्ही दोघेजण नक्कीच एकत्र याल. सर्वजण तुम्हाला माफ करतील, तुमचा आनंदाने स्वीकार करतील. त्यामुळे सायली, तू काळजी करू नकोस, थोडा धीर धर आणि देवी आईवर तरी विश्वास ठेव. तेव्हा सायली खूप खुश होते.
तर दुसरीकडे आता कल्पना अर्जुनच्या रूममध्ये जाते. अर्जुन तेथे नसतो. तेव्हा अर्जुनची वाट पाहतच त्याच्या रूममध्ये ती बसलेली असते आणि तिला तेथे सायलीच्या काही वस्तू पडलेल्या दिसतात. ते पाहून कल्पनाला अजूनच सायलीची आठवण येऊ लागते. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण तिच्या डोळ्यासमोर आता येत असतो. त्याच वेळेला कल्पनाचं लक्ष सायलीची जी काही डायरी कपाटात पडलेली असते त्याकडे जातं. कल्पना ती डायरी स्वतःच्या हातात घेते आणि हे नक्की काय आहे असं स्वतःशीच विचारत असते. सायलीने तिच्या सगळ्या वस्तू घेऊन गेल्या आहेत तर खरं, परंतु इथे डायरी का ठेवली असं म्हणून रागारागाने ती डायरी आपल्या हातात घेते आणि ती डायरी उघडून पाहते तर मित्रांनो, खूप मोठा चमत्कार आता होणार असतो. कल्पनासमोर खूप मोठं सत्य सायली आणि अर्जुनचं येणार असतं. कारण सायलीने जेव्हापासून तिचं आणि अर्जुनचं लग्न झालेलं असतं, पहिलं पाऊल जेव्हा सुभेदारांच्या कुटुंबात घरात टाकलेलं असतं, तेव्हापासूनच्या सर्व आठवणी, जे काही क्षण तिने कुटुंबाबरोबर अर्जुनबरोबर घालवलेले असतात, ते सर्व क्षण आणि क्षण त्या आठवणी लिहून ठेवलेल्या असतात. आणि त्या डायरीमध्ये अगदी जसंच्या तसं लिहून ठेवलेलं असताना तेव्हा आता कल्पना डायरीचं एक एक पान खोलून पाहू लागते आणि वाचू लागते. तेव्हा आता सायलीची ती डायरी वाचून कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आता सायली आणि अर्जुनच्या प्रेमाचं सत्य कल्पनासमोर आलेलं असतं. आता कल्पनाचे डोळे खाडकन उघडलेले असतात आणि अगोदर सायली कशी अर्जुनबरोबर राहत होती, हळूहळू ती अर्जुनच्या प्रेमात कशी पडली, अर्जुनबद्दल, कुटुंबाबद्दल, सगळ्यांबद्दल आणि पूर्ण आजीबद्दल काय काय वाटतं, अर्जुनचं तिच्या मनात नक्की काय स्थान आहे, अर्जुन म्हणजे तिचा श्वास, तिचा आत्मा, वेळोवेळी सायलीला अर्जुनवरतीच किती प्रेम आहे हे सिद्ध करून दाखवायचं असतं, बोलून दाखवायचं असतं. परंतु तिची योग्य हिंमत होत नसते. कारण अर्जुनचं तिच्यावर प्रेम आहे की नाही हेच आता सायलीला माहीत नसतं. खात्री नसते की अर्जुन आपल्याला हो म्हणेल म्हणून आणि त्यामुळेच ती योग्य वेळेची वाट पाहत असते. सायलीला वाटतं की कल्पनाला विश्वासात घेऊन सर्व काही खरं सांगून टाकावं, परंतु अर्जुनने तिला अडवलेलं असतं आणि पुढे घडणाऱ्या परिस्थितीचा विचार करून सायली ही अर्जुनमुळे शांत बसलेली असते. परंतु आता मात्र अर्जुन सायली अगदी एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले असतात. एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागतात. सायलीने खूप दिवसांपासून अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून नाही तर खरंच मनापासून नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो. त्यासाठी ती व्रतसुद्धा करू लागते. हे सगळं काही खोटं नसतं, हे सगळं खरं असतं आणि अर्जुनसाठी जे काही करते ते मनातून तिने नवरा मानलेला असतो म्हणूनच सगळं करत असते. कशाप्रकारे मी अर्जुनलाच माझा नवरा मानतीये हे सायलीने अगदी स्पष्टपणे त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा आता कल्पनाला हे वाचून खूपच वाईट वाटतं आणि ती खूप रडू लागते. तिच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबायला तयार नसतात. जसं जसं कल्पना डायरीचं पान वाचू लागते तसं तसं सायलीबद्दल आता कल्पनाला खूपच वाईट वाटू लागतं की आपण खरंच खूप मोठी घोडचूक केली, आपण खरंच माती खाल्ली, सायलीला घराबाहेर काढलं. कल्पनाला याबद्दल खूपच वाईट वाटतं. ती म्हणते, देवा मी हे काय करून बसले. याचा अर्थ अर्जुन सायली खरंच एकमेकांना नवरा बायको मानतात. त्यांनी त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं खरं, परंतु आता ते खरंच एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत आणि मीच त्या दोघांना वेगळं केलं. खूप मोठं पाप माझ्या हातून घडलं. एका आईकडून एका मुलाचा संसार मोडला. देवा हे मी काय केलं असं म्हणून कल्पना मोठ्याने रडू लागते. कारण तिची घोडचूक तिच्याच लक्षात आलेली असते. तेव्हा कल्पना विचार करते की एकदा तरी मी सायली आणि अर्जुनचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. माझ्या हाती त्या प्रियाने जेव्हा पेपर दिले तेव्हा एकदा त्यांना त्या दोघांनाही एकांतात घेऊन त्या दोघांशी बोलायला हवं होतं. त्यांनाही त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार होता. हे मी कसं विसरले आणि एका क्षणामध्ये मी सायली आणि अर्जुनचा संबंध कसा तोडून टाकला. म्हणजे मी माझ्याच मुलाचा संसार मोडला, त्याला उद्ध्वस्त करून टाकलं. जेव्हापासून सायली या घरातून बाहेर पडली आहे तेव्हापासून घरात काही चांगलं घडत नाही.
कारण अर्जुनसुद्धा पूर्णपणे कोलमडून गेला आहे, त्याचं कुठेही लक्ष लागत नाही. तरीही अर्जुन सायली पुन्हा पुन्हा मला समजवण्याचा प्रयत्न करत होते की एकदाच आमच्या दोघांचं म्हणणं ऐकून घे. परंतु मी मूर्ख, मी त्यांचं एकदाही काही ऐकून घेतलं नाही. म्हणूनच आता कल्पना भिंतीवर डोकं आपटून घेत स्वतःला तिच्या पापाची शिक्षा देऊ लागते. जोराजोरात आपलं भिंतीवर डोकं आपटत ती मी चुकले, माझ्या सायली आणि अर्जुनची मी अपराधी आहे असं म्हणत मोठ्या मोठ्याने ती रडू लागते. कारण आता सायलीच्या एका डायरीमुळे कल्पनासमोर सर्व सत्याचा उलगडा झालेला असतो. नियतीने अखेर अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाला न्याय दिलेला असतो. कल्पना सायलीला आता हाताला धरून घराबाहेर काढलं. तीच कल्पना आता स्वतःला शिक्षा देत सायलीला पुन्हा प्रेमाने दारांच्या घरामध्ये ती आता स्वतः सायलीचा हात पकडून कशाप्रकारे घरी घेऊन येणार हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी मराठी नाती या चॅनेलला सबस्क्राईब करा.